हॅलो. तर सॉरी, मला वाटलं मी माईक उलटा पकडलाय, पण नाही तर सरळ ते. तर आज आहे संडे, मी बट ऑब्वियस उशिरा उठले. पण कधी नव्हत आज रिधान लवकर उठला 7:30 वाजता. जो मुलगा क्लासला जायला 7 वाजता उठायला त्रास करतो, तो आज 7:30ला उठला. आज संडे असून हा माणूस माणूस नाही, लहान मुलगा माझा उठला. त्याने काय मला झोपून दिलं नाही आणि त्याच्याबरोबर रिथान्याही उठली. त्यामुळे आज माझ्या झोपेचा जाम खेळखंडोबा झाला आहे. ठीक आहे, उठलं, घरातलं आवरलं. दुपारी आज मम्मीने मस्त बनवले होते कढी, भजी आणि पाव आणले होते. चपाती बनवायचा मम्मीला कंटाळा आला होता. मी पण म्हटलं ठीक आहे, चल जाऊ दे, कंटाळा आला आहे तर नाही त्रास देत. तर त्याच्यानंतर मग दुपार झाली. मी माझं आरीवर्कचं खूप सारं काम कंप्लीट केलं आहे. ऑलमोस्ट माझी आरीवर्कची पूर्ण लिस्ट फायनल झाली आहे. माझे 10 गळे बनून झाले आहेत. माझे बुट्टीचं काम पूर्ण होत आलं आहे आणि आता मला नथ बनवायच्यात, 5 नथ बनवायच्यात. तर त्या 5 नथ मी बनवणार आहे आणि मग ऑलमोस्ट माझं सगळं रेडी होईल. आज मी रिधानला घेऊन कोकण बाजारात पण गेली होती. तर त्या दोघांचं मस्तपैकी खेळ आहेत. रिधानचे व्हिडिओ मी शॉर्ट याच्यामध्ये अपलोड करेन आणि त्याच्या यूट्यूब शॉर्टवरती पण अपलोड करणार आहे. रिधानचा पण यूट्यूब चॅनल आहे, मी तुम्हाला सांगितलं नसेल तर. रिधानचा यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. माझ्या पण यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर त्या दोघांना घेऊन आले. माझं उरलेलं आरीवर्कचं काम आता मी ह्या आठवड्यात पूर्ण करणार आहे, कारण का मला लवकरात लवकर माझा क्लास फिनिश करून माझा नवीन स्वतःचा क्लास चालू करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला माझ्या आरीवर्कची जर्नी दाखवू शकते. तुम्ही पण शिकू शकता आरीवर्क कसं आहे. आणि मला माझ्या आरीवर्कचे शॉर्ट्स पण मी अपलोड करणार आहे. त्याचं माझं स्वतःचं इंस्टाग्राम एक वेगळा हँडल आहे, तर तुम्ही त्या चॅनलला पण फॉलो करा इन्स्टावरती. ठीक आहे. आणि हां, जास्त काही काम नाही झालं आहे माझं, त्यामुळे फक्त आरीवर्क आणि कोकण बाजार आहे, ह्या दोनच गोष्टी झाल्यात. मी आरीवर्कच्या डिझाईन्स तुम्हाला दाखवते, पुढे शॉर्टमध्ये दाखवते लगेच. ठीक आहे. आणि रिधानचं मिकी माऊसमध्ये खेळत होता आज, म्हणजे कोकण बाजारात गेलो होतो तेव्हा खेळत होता. आणि रिधानाचा एक छोटासा व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये, तर प्लीज बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold. कुठे आली तू? कुठे आली बाबू? कुठे आली? कुठे आली? सांग. हाय कर, हाय. रिदाना हाय कर. रिदू गो. रिदू. रिदान पळ. ये फटाफट. तर मी तुम्हाला मगाशीच बोलते, मी माझ्या आरीवर्कचं काम तुम्हाला दाखवेल. तर तुम्ही बघू शकता, ह्या माझ्या 10 बॅगचे डिझाईन्स झाले आहेत पूर्ण मस्तपैकी. ही थोडी मी हेवीमध्ये काढली आहे, तुम्ही बघू शकता. ही मस्त असं ज्याचा ब्लाऊज एकदम प्लेन असेल त्याच्यावरती ही डिझाईन खरंच खूप सुंदर दिसेल. मला अजून पण वाटतं मी माईक उलटा पकडला आहे. ठीक आहे. ह्या सिम्पल डिझाईन्स आहेत, ज्याच्या ब्लाऊजवरती ऑलरेडी जास्त वर्क आहे ना, त्याच्यावरती तुम्ही ह्या डिझाईन्सपैकी एकावरती जाऊ शकता. आणि या तीन म्हणजे 4 हेवी डिझाईन आहेत. ही वाली आहे ज्याच्यामध्ये मी मण्यांचा आणि मोत्यांचा जास्त वापर केला आहे. इथे मला लटकन्स लावायचे, पण म्हटलं सॅम्पलवरती कसं लटकन्स लावणं, म्हणून मी इथे लटकन्स नाही लावले. ही पण एक असं भरलेली आहे, याच्यामध्ये मी स्टेनची
मनी पर स्टेंचेस असा नवीन कॉन्सेप्ट काढला आहे. मला माहीत नाही याच्या अगोदर कोणी केला की नाही, पण हा मी माझ्या याने काढल्यात. या सगळ्या डिझाईन्स मी माझ्या मनाने काढल्यात. एक पण मी असं दुसऱ्या कोणाची डिझाईन्स बघून काढल्या नाहीत, कारण का ज्या आपल्या स्वतःची क्रिएटिव्हिटी असते, जर तुम्ही तीच दाखवू शकत नाही तर मग काय उपयोग आहे आपल्या क्रिएटिव्हिटीचा ना. हा गळा ज्यांना व्ही नेक जास्त आवडतो ना, त्यांच्यासाठी हा गळा एकदम छान आहे. तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही कधी स्टोन वापरू शकता, कधी दुसऱ्या गोष्टी. आणि हा भरलेला आहे. हा मी ना जास्त भरलेला केला आहे, कारण का कधी कधी ना आपल्या साड्या खूप सिम्पल असतात. मग आहे ना, आपण एक तर दोन गोष्टी चांगल्या करू शकतो. एक तर साडी भारी घेऊन ब्लाऊज सिम्पल करू शकतो, किंवा साडी सिम्पल घेऊन ब्लाऊज एकदम भारी करू शकतो. तर काही काही ब्लाऊजवरती ना तुम्ही फक्त पाठवून जरी डिझाईन केली ना तरी ती खूप छान वाटते, पण ती डिझाईन भरलेली असायला हवी. आणि आजकाल ज्या ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न येतात त्याच्यामध्ये आरी वर्क जर त्याचं कॉम्बिनेशन जर आपल्याला चांगलं जमलं तर खूप सुंदर वाटतं. त्यामुळे तुम्ही ह्या डिझाईन्स बघून घ्या. प्लीज कॉपी करू नका प्लीज, ही माझी स्वतःची मेहनत आहे. ठीक आहे, तुम्ही पण ज्यांना आरी वर्क करायचं आहे तुम्ही स्वतःच्या डिझाईन्स ड्रॉ करा पहिला. मी पण डिझाईन्स पहिला ड्रॉ करून घेते, इमॅजिन करते की माझ्या डिझाईन्स कशा वाटतील जेव्हा मी त्या ब्लाऊजवरती काढेन. ठीक आहे, जर तुम्हाला ड्रॉ नाही करायचं आहे ठीक आहे, तुम्ही एक छोटासा कपडा घ्या, त्याच्यावरती ह्या डिझाईन तयार करा. जसं ह्या रिंगवरती मी केल्या आहेत तशाच तुम्ही तुमचा ना एक प्रॉपर असा पीस घ्या 2 मीटरचा, आणि त्याच्यावरती डिफरंट गळ्याच्या डिझाईन करून ठेवा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला वाटेल अरे ह्या ब्लाऊजवरती ही डिझाईन जाते, ह्या ब्लाऊजवरती, आणि ती तुम्ही लावून बघा त्या ब्लाऊजवरती, म्हणजे कशी डिझाईन जाते, कसा लुक येतो, एक त्या कलरला ते मॅच होतात की नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट ठीक आहे की तुमचा जो ब्लाऊजचा कलर असेल त्या हिशोबाने तुम्ही डिझाईन चूज करा. ठीक आहे, सगळ्याच डिझाईन सगळ्याच ब्लाऊजला सूट होतात असं नाही आहे, सगळेच मनी सगळ्या ब्लाऊजला सूट होतात असं नाही आहे. जर तुम्ही मोती कलरच्या ह्याच्यावरती जर मोतींनीच काम केलं तर ते खूप ऑड वाटेल, ते सूट होणार नाही आणि मग उपयोग होणार नाही आरीवर्कचा. जर तुमचा मोती कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती गोल्डन वर्क करा, गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे ट्राय करा तुम्ही जेवढं व्हाईट जेवढं डायमंड पॅटर्न करता येईल तेवढे डायमंड पॅटर्न करा. या गोष्टी खूप बेसिक आहेत, लवकर कोण सांगत नाही, पण मी सांगते कारण का मला असं वाटतं हे जे पण आरी वर्क करतात त्यांनी खरंच त्यांचं जेवढा तुम्ही वेळ त्याच्यामध्ये घालताय त्याच्या वेळेचा वर्थ व्हावा तो. ठीक आहे, थँक्यू, दॅट्स इट फॉर टुडे. आणि हो, मी हे बुट्टीचं तुम्हाला सांगायला विसरली, या बुट्टीच्या डिझाईन्स पण ना ह्या सगळ्या मी स्वतः केलेल्या आहेत. ह्या कोणाच्या कॉपी नाही आहेत किंवा मी कुठून रेफरन्स नाही घेतला, ह्या सगळ्या मी माझ्या मनाने केल्या डिझाईन. मला माहिती आहे तेवढी फिनिशिंग नाही आली आहे, पण मी ह्या जस्ट प्रॅक्टिस म्हणून केलेल्या आहेत. त्यामुळे मेक शुअर करा की तुम्ही पण प्रॅक्टिसमध्ये खूप चांगल्या चांगल्या डिझाईन ठरवा किंवा ड्रॉ करा, किंवा एखाद्या ब्लाऊज पीसवरती जसा हा आपला सॅम्पलचा कपडा आहे तसं करा, जेणेकरून तुम्हाला जर कोणाला दाखवायचं असेल तर तुम्हाला रेफरन्सेस देता येतील की मी ह्या डिझाईन काढू शकते. आणि जर त्यांना काही वेगळी डिझाईन हवी असेल तर त्यांना विचारा त्यांचे रेफरन्सेस काय, त्यांनी कुठे बघितलेत किंवा त्यांच्याकडे एखादी डिझाईन आहे का. जर त्यांना सेम टू सेम ती डिझाईन हवी असेल तर ती करून द्या. कारण का एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कस्टमर इज ऑलवेज राईट. त्यामुळे त्यांना जी डिझाईन हवी आहे ती सांगा, त्यामुळे तुमचे एफर्ट्स घ्या. पण जर त्यांना ते नसेल पटत तर त्यांना समजवायला जाऊ नका. याने दोन गोष्टी होतात, एक तर कस्टमर अनहॅपी होतो आणि मग तो तुमचं ना तेवढा माउथ पब्लिसिटी करत नाही जेव्हा ती करायला पाहिजे नाही. त्यामुळे मेक शुअर करा जर त्यांचे रेफरन्सेस असतील तर त्यांना प्रायोरिटी द्या, तुमचे रेफरन्सेस करा आणि त्याच्यामधनं त्यांना निवडू द्या की त्यांना काय डिझाईन हवी आहे ते. ठीक आहे.